एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आहे। पंकजा मुंडेंच्या संदर्भात अखेरीस पंकजा मुंडे यांची विधानसभेवरती वर्णी लागलेली आहे। पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकीट मिळालेलं आहे। सदाभाऊ खोत आणि परिणय फुके यांनाही भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। विधान परिषदेचं पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालेलं आहे। सदाभाऊ खोत आणि परिणय फुके यांची ही विधान परिषदेवरती वर्णी लागलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, न्यूज 18 लोकमत फार आधीपासून सांगत होता की पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती तिकीट दिलं जाईल, त्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं जाईल आणि आता याच बातमीवरती शिक्कामोर्तब झाले असं म्हणूया का? काही तांत्रिक कारणांमुळे आपला तुषारपर्यंत संपर्क होऊ शकत नाहीये। तुषार, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर आपण पाहतो की अधिक माहिती जाणून घेऊयात आपले दिल्लीतले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं। प्रशांत, न्यूज 18 लोकमतनी सर्वप्रथम ही बातमी दिली होती की पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती पाठवलं जाऊ शकतं, त्यांना मंत्रिपदही दिलं जाऊ शकतं आणि अखेरीस त्या बातमीवरती आज शिक्कामोर्तब झाले। बरोबर आहे तुषार, जर बघितलं आपण तर आज त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आहे। आपल्याला माहितच असेल की लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यासंदर्भात जर बघितलं आपण तर निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये या मंत्रिमंडळ विस्तारात होऊ शकतं, त्यांना मंत्रिपद देण्याची देखील शक्यता व्यक्त केली। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत या पंकजा मुंडे आणि सोबतच जर बघितलं आपण तर ही जी यादी संपूर्ण जर बघितली या यादीत लक्षात येईल डॉक्टर परिणय फुके यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। योगेश टिलेकर यांना देखील तिकीट देण्यात आलेली आहे। अमित गोरवे यांना देखील तिकीट देण्यात आलेली आहे आणि सदाभाऊ खोत यांना देखील भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातूनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। म्हणजे महाराष्ट्रातून साधारणतः 5 जागा ज्या आहे ह्या विधान परिषदेसाठी देण्यात आल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे तुम्हाला फक्त एकच मिनिटामध्ये थांबवतोय। आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी जी यादी दाखवलेली होती त्या यादीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। सदाभाऊ खोत जे मित्र पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा पुन्हा विधान परिषदेवरती वर्णी लागलेली आहे। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर न्यूज 18 लोकमतनी 72 तासांपूर्वीच नेमकं विधान परिषदेवरती भाजपमधून कुणाला संधी मिळू शकते या संदर्भातली यादी प्रकाशित केली होती आणि त्या 10 जागांपैकी 5 नावं ही कन्फर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या 5 नावांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर परिणय फुके यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेले आहेत। योगेश टिळेकर हे ओबीसी समाजाचे आहेत आणि ओबीसी सेलचे भाजपाच्या महाराष्ट्राचे ते युवा मोर्चाचे अध्यक्ष देखील होते। हे या यादीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर पंकजा मुंडे या मराठवाड्यातल्या प्रमुख नेते आहेत, भाजपाच्या प्रमुख नेते आहेत। त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता, मात्र त्यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं आहे। आता त्या विधान परिषदेवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ह्या यादीमध्ये अजून एक महत्त्वाचं नाव येते ते म्हणजे मित्र पक्षाचे सदाभाऊ खोत। यापूर्वी आपण जी यादी प्रकाशित केली होती त्या यादीमध्ये मित्र पक्षाकडून या ठिकाणी महादेव जानकर यांना संधी मिळू शकते असं दाखवण्यात आलं होतं, मात्र मित्र पक्षाकडून रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आलेल्या आहेत। आता विधान परिषदेसाठी प्रामुख्याने ज्या 11 जागांसाठी आता निवडणूक होणार आहे त्यापैकी भाजपाने त्यांचे 5 उमेदवार या ठिकाणी घोषित केलेले आहेत। त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर आपल्याला पंकजा मुंडे आहेत, त्याचप्रमाणे सदाभाऊ खोत आहेत, त्याचप्रमाणे परिणय फुके आहेत। ही जे प्रमुख नेते आहेत ही भाजपाच्या प्रमुख फळीतले नेते आहेत आणि ह्या उमेदवारी देत असताना राजकीय, भौगोलिक, सामाजिक सलोखा या ठिकाणी जपण्याचं काम केलेलं आहे। या यादीमधलं अजून एक प्रमुख नाव म्हणजे अमित गोरखेचं नाव आहे। अमित गोरखे हे मातंग समाजाचे आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांना देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार का या संदर्भातल्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या, मात्र अखेर पंकजा मुंडेंना आपल्याला विधान परिषदेवरती भाजपाने उमेदवारी दिलेली आहे, त्यांचं राजकीय पुनर्वसन केलेलं आहे। कारण की मराठवाड्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, अशा पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडेंना विधान परिषदेवरती भाजपकडून